तिथे नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरातांमधील शाब्दिक युद्ध सुरूच आहे। मुखवट्यामागे राजकीय दहशतवाद असल्याचा आरोप विखे पाटलांनी माझाच्या विशेष कार्यक्रमात केला, तर यावर थोरातांनी त्यांना आव्हान दिले आहे। राजकारणात म्हणजे हा राजकीय गुंड हा जो दहशतवाद आहे, आज आम्हाला दहशतवाद म्हणून त्यांनी जे मला तर हसू आलं जाऊ ते दहशतवाद म्हटल्यानंतर। आणि मी खरं म्हणजे आपल्याला सांगेल का तो जो चेहरा आहे ना, त्या मुखवट्यामध्ये मग काय हे तुम्हाला पाहण्याची गरज आहे। मी सांगण्यापेक्षा अनुभवलं पाहिजे तालुक्यात जाऊन। वन कॉमन मॅन मला तुम्ही दाखवा हा शहर त्यांच्या या सगळ्याबद्दलची मी जे बोललेलो आहे ते चुकीचं आहे। आम्हा सगळ्यांना एक काम करायचंय की या शिर्डी मतदारसंघातला दहशत मोडून काढण्याचं काम आमच्या सगळ्यांना इथे करायचं आहे। काय परवा एबीपी माझावर माझी प्रथम जयाताई आणि माझं मुलाखती झाल्या। आम्ही आमची भूमिका मांडली। जय राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांची मुलाखत झाली आणि ते म्हटले की संगमनेरला दहशत आहे, संगमनेरला गुंडगिरी आहे, संगमनेरचा विकास झालेला नाही। या माध्यमातून मी सांगतो या चॅनलनी दोन्ही मतदारसंघाचा सर्वे करा। राधाकृष्ण विखे यांना मी आणखी एक आवाहन केलं होतं। ते ज्यावेळेस संगमनेरवर आरोप करत होते, आता संगमनेरवर आरोप करतात विकासाच्या बाबतीतला, दहशतीच्या बाबतीतला। मी म्हटलं एका स्टेजवर आपण येऊ। अजून माझी तयारी एका स्टेजवर येण्याची, चर्चा होऊन जाऊ द्या एका स्टेजवर। हे आव्हान 4 वेळा मी दिलं, 5व्यांदा देतोय तुम्हाला मी सांगतो, माझी तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।